नमस्कार सगळ्यांना. आदरणीय मीनाताई आजच्या कार्यक्रमाला आहेत. मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतंय. अ, भागवत शिंदे सरांची आणि माझी जवळ-जवळ 15 वर्षाची ओळख आहे. ते मला आता आठवत नाही शेवटच्या वर्षाला होते बी-एडच्या का नुकतेच शिक्षक झाले होते. तेव्हापासून ते अनिसा आणि विवेक वाहिनीच्या कामाशी जोडलेले आहेत. आणि आपण शिक्षक म्हणून चांगलं काम करावं आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजामध्ये असलेलं आपलं उत्तरदायित्व पार पाडावं, याच्यासाठी ते सातत्याने धडपड करत असतात आणि तुम्ही सगळेजण त्यांच्या माध्यमातून या उपक्रमाशी जोडलेला आहात, याचा मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतंय. सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, की जवळ-जवळ 3 वेळेला या ना त्या कारणाने मला एकदा मी आजारी पडलो, एकदा माझी आई आजारी पडली, एकदा मी प्रवासात होतो. अशा काही ना काही कारणामुळं मला तारीख ठरवून सुद्धा येता आलं नाही. परंतु आज आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने भेटण्याची संधी मिळालेली आहे. मला त्याचा मनापासून आनंद वाटतोय. सध्याच्या कालखंडात आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर एक निराशेचं मळभ दाटून आल्यासारखं परिस्थिती बरेच वेळेला सामाजिक आणि राजकीय असते आणि त्याच्यामध्ये जसं आता भागवत शिंदे सर म्हणाले, की तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये झालेला जो प्रचंड मोठा घुसेखोरी आहे, त्याच्या माध्यमातनं वाचन हे लोकांचं कमी झालेलं आहे आणि लोकं वाचतच नाहीत. आणि जे काही वाचतात ते फक्त WhatsApp आणि सोशल मीडियावरतीच वाचतात. अशी साधारण एक रड कायम आपण सगळीकडे ऐकत असतो. जी बऱ्याच अंशी खरी देखील आहे. त्याच्यात पूर्ण असत्य असं नाही. परंतु ते जरी एका बाजूला असलं तरी दुसऱ्या बाजूला रात्री 9 वाजता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं जवळ-जवळ 125-140 लोकं ऑनलाईन वाचनाविषयी काहीतरी समजून घेण्यासाठी येतात. आज 13वं सत्र आहे त्याला ही सगळी लोकं उपस्थित असतात. रात्री 9 ते 10 अशी ही चर्चा होते. तर या सगळ्या खूप कौतुक कराव्या आणि उत्साहित वाटावं माणसाला अशा गोष्टी आहेत. मला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची या निमित्ताने आठवण येते, की अशा स्वरूपाचे जे धडपडणारे कार्यकर्ते आहेत समाजामध्ये सकारात्मक हस्तक्षेप करणारे त्यांना कायम अप्रूप असायचं आणि भागवत शिंदे सरांना देखील त्यांच्या जडणघडणीच्या कालखंडामध्ये डॉक्टरांचा सहवास मिळाला होता. साधनेच्या माध्यमातून हे सुरू झालं याचं देखील मला कौतुक आणि मनापासून समाधान वाटतंय. आता माझ्या विषयाकडे वळतो. तसा मला थोडासा अवघड विषय दिलाय शिंदे सरांनी. वाचन, विचार, विवेक आणि सृजन असे 4 जड-जड शब्द त्याच्यामध्ये त्याच्या नावामध्येच आहेत. तर ते सोपं करून घेण्यासाठी आणि सगळ्यांशी ते जोडलं जावं म्हणून मी थोडासा त्या विषयामध्ये बदल करून त्या सगळ्याच्या आधी माझे वाचन असं लावलेलं आहे आणि मग माझ्या वाचनातनं मला या सगळ्या गोष्टी कशा-कशा भेटल्या आणि त्याच्याकडे मी कशा नजरेने बघतो, अशा प्रकारे मी मांडणी करण्याचं साधारण पुढची 40 मिनिटं प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडी प्रश्न-उत्तरं, गप्पा अशा गोष्टी करूया. आता माझी परिस्थिती अशी आहे खरं तर, ज्या कुटुंबामध्ये मी जन्मलो त्या कुटुंबामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे माझ्या आईच्या बाजूला आणि माझ्या वडिलांच्या बाजूला अ, सगळी वाचणारी लोकं होती. आपल्यातले अनेक जण कदाचित फर्स्ट जनरेशन लर्नर असतील. पहिल्यांदाच शाळा कॉलेजमध्ये गेलेले असतील. घरामध्ये वाचण्याचं वातावरण नसेल. अशा परिस्थितीमध्ये वाचण्याची गोडी लागणं आणि वाचन करायला लागणं हे जितकं आव्हानात्मक असतं, त्या तुलनेमध्ये माझ्या आजूबाजूचं वातावरण खूपच वाचनाला अनुकूल म्हणावं अशा स्वरूपाचं असायचं. होतं आणि आहे देखील. अनेक वेळेला गमतीनं आमच्या घरात येणारे पाहुणे असं म्हणायचे त्यावेळेला, की तुमच्या घरामध्ये चोर आला तर त्याला त्याला चोरायला पुस्तकाशिवाय दुसरं काही सापडणारच नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाढायला मिळणं ही मला वाटतं एक पर्वणी असते आणि त्याचा एक आपोआप तुमच्या वाचनावरती, विचार करण्यावरती, सगळ्या गोष्टींवरती प्रभाव पडत असतो. त्यामुळे तो स्वाभाविकपणे माझ्यावरती पडला असं म्हणायला काही हरकत नाही.
परंतु लहानपणापासून जर सांगायचं झालं तर त्या लेखामध्ये पण मी असं लिहिलेलं आहे, की आमच्या घरात माझ्या आजूबाजूला जी वाचणारी मंडळी आहे, त्या लोकांच्या तुलनेने मी अगदीच अ, डावा म्हणजे अ, उजव्या डावा यानी नाही, परंतु कमी प्रतीचा वाचक आहे असं मला कायमच वाटतं. माझी बहीण मुक्ता, माझी पत्नी मुग्धा, अ, अ, माझी भाची मितवा आणि माझी दोन्ही मुलं अरिन आणि इरिना ही देखील माझ्यापेक्षा खूप जास्त वाचतात. आणि हे मला खरं तर आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. माझी सुरुवात वाचनाची ही बहुतांश वेळेला म्हणजे जरी इतकं वातावरण आजूबाजूला घरामध्ये वाचनाचं असलं, तरी देखील माझी वाचनाची सुरुवात ही आईनी जबरदस्ती करून वाचायला बसवलेलं आहे, अशा ह्याच्यातनंच झालेली आहे. आणि हे मी मुद्दामून असं सांगतोय, की म्हणजे हळू आपली वाचनाची आवड आयुष्याच्या टप्प्यावर जसे आपल्याला प्रश्न पडतात, तशी कशी बदलू शकते. म्हणजे बहुतांश वेळेला मी लहानपणी ज्यावेळेला वाचायचो त्यावेळेला बहुतांश वेळेला माझा लक्ष हे कधी एकदा हे हातात असलेलं पुस्तक आपल्याला संपवता येईल आणि ग्राउंडवर खेळायला जाता येईल. अशा धारणेनी बरेच वेळा मी स्मार्टली पहिलं पान वाचणं आणि शेवटचं पान वाचणं आणि मग मधली गोष्ट समजून घेऊन समोरच्याला सांगणं, अशा देखील ट्रिक्स वापरलेल्या आहेत. पण त्यानंतर हळूहळू मला गोडी लागायला लागली वाचनाची आणि त्या वाढत्या वयामध्ये काही महत्वाची पुस्तकं मला वाटतं, की म्हणजे वाचन या भागाविषयी आपण आता बोलतोय आजच्या विषयातल्या, जी मला मुद्दामून अधोरेखित करावीशी वाटतात, जी तुमच्यातल्या काही जणांनी त्या वयात वाचली असतील, नसतील वाचली. तुमच्यातली मुलं ती वाचत असतील किंवा तुमच्या कुटुंबामध्ये या वयामध्ये असलेली ती मुलं वाचत असतील आणि या वयातल्या मुलांवरती प्रभाव टाकणारी अशा स्वरूपाची पुस्तकं असतात. साधारणपणे जे चाइल्डहुड हीरोज असतात किंवा आता फास्टर फेणे हा आमच्या जनरेशनला तोपर्यंत हॅरी पॉटर आलेलं नव्हतं. त्यामुळे तो त्या अर्थाने आमच्या जनरेशनचा फास्टर फेणे हे आजकालच्या लोकांना तर कदाचित कल्पना नसेल. सिनेमामुळे कदाचित थोडं कळलं असेल, परंतु फास्टर फेणे आणि त्या स्वरूपाची भा. रा. भागवतांची पुस्तकं गोष्टींमध्ये मला वाटतं की सुरुवात वाचनाची माया झाली. मला तर एक खूप गंमतशीर पुस्तक जे माझं खूप आवडतं होतं लहानपणी. त्याचं नाव होतं सलांको नगर. माझ्या आईने ते आणलेलं होतं. सलांको म्हणजे ससे, लांडगे आणि कोल्हे या तिन्हीचं मिळून एकत्र केलेलं ते नगर आहे. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आणि गमतीचा भाग असा आहे की ही पुस्तक अजूनही देखील मला वाचायला आवडतात. त्यामुळं लहान वयामध्ये आपण जे वाचन केलेलं असतं, त्याच्यामध्ये एका बाजूला एक प्रकारची निरागसता असते आणि जगाविषयी एक भाबडा आशावाद असतो. या दोन्ही गोष्टी आपण जसजसे मोठे व्हायला लागतो, ते तशा आपल्याकडनं गळून पडायला लागतात. आयुष्यातले अनुभव आपल्याला रोकडं व्यावहारिक करायला लागतात. पण असंच दुसरं एक खूप मला आवडतं पुस्तक आहे आणि मला अजूनही देखील निराश, अस्वस्थ वाटत असेल तर ते मी वाचतो. ते म्हणजे रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी. हे भा. रा. भागवतांनी लिहिलेलं खूप छोटंसं पुस्तक आहे. मराठीतलं गाजलेलं पुस्तक आहे. रॉबिन हुडची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली असते आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नायक आणि जो समाजाच्या बाजूनी उभा राहतो आणि लागलं तर किंमत द्यायची पण त्याच्यासाठी तयारी असते. अशा स्वरूपाचे हिरो हे आपल्यातल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये जीवन जगताना प्रेरणा देत असतात आणि काही वेळेला एका मर्यादेपेक्षा आयुष्य किती सोपं आहे आणि त्यातले निर्णय किती सोपे आहेत आणि किती सहज ते असू शकतं. हे मला वाटतं की या लहानपणी वाचलेली जी पुस्तकं असतात त्यांच्या ज्या ज्या सामान्यपणे आता मला मानसोपचार तज्ञ झाल्यावरती त्याच्या मागचं शास्त्र लक्षामध्ये येतं की तुम्ही अनिर्बंध पद्धतीनं एखाद्या कल्पनेशी स्वतःला जोडू शकता. तिथे भीतीचा भाव कमी असतो आणि आनंद निर्मिती करण्याची क्षमता जास्त असते. अशा वयामध्ये तुमच्या मनावरती उमटलेले जे ठसे असतात आणि आपण अनेक लोकांचं वाचलेलं असेल की जे पुढे जाऊन मोठे झाले. त्यांना त्यांच्या लहान वयातल्या वाचलेल्या गोष्टींचे त्यांच्या मनावरती खूप खोलवर ठसे उमटलेले असतात. म्हणून लहान वयातलं वाचन मला वाटतं की जितक्या लवकर मुलांचं सुरू होईल तितकं ते चांगलं आहे असं मला वाटतं. ते दृष्टिकोन आकारण्यासाठी मुलांचा
अतिशय महत्वाचं आहे. दुसरं असंच माझ्यावरती प्रभाव टाकून गेलेलं जे पुस्तक आहे ते ज्याच्याविषयी त्या लेखामध्ये पण मी लिहिलेलं आहे ते यानंतरच्या पुढच्या टप्प्यावर जी पुस्तकं येतायत ती सामान्यपणे लोक वाचायला लागतात. ती आत्मकथांच्या स्वरूपातली किंवा चरित्रांच्या स्वरूपातली असतात. माझं असं आहे की मला एकदा एखाद्या जॉनर असं म्हणतात आजकाल त्याला, म्हणजे एखाद्या पद्धतीच्या वाचनाचा मला अंदाज आला, की मी परत-परत त्याच पद्धतीचं फारसं वाचत बसण्याकडे माझा कल नसतो. जसं चरित्रांच्या बाबतीमध्ये मला वाटतं सुरुवातीला मी माझ्या आयुष्याच्या जळणघणीच्या टप्प्यामध्ये ज्या आपल्यातल्या पण अनेक जणांनी कदाचित ते वाचलं असेल, आपल्यावरती पण अनेक जणांवर त्याचा प्रभाव असेल. एक होता कारवर हे वीणा गवाणकरांचं पुस्तक आहे. त्याच्यामधलं त्या कारवरच्या समाधीवरती लिहिलेलं वाक्य हे मला कायम माझ्या मनामध्ये कोरलं गेलेलं आहे आणि ते मला वाटतं की एक जीवनाचं तत्वज्ञान म्हणून त्याच्याकडे आपण बघावं असं अनेक वेळेला मला वाटतं. त्या कारवरच्या समाधीवरती लिहिलेलं वीणाताईंनी त्या पुस्तकात लिहिलेलं जे वाक्य आहे, ते मी अनेकदा भाषणांमध्ये पण उद्घृत करतो. आज मुद्दामून परत एकदा उद्घृत करतो. ते असं आहे की स्टार्ट फ्रॉम व्हेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. खूप सिंपल म्हणावी असं जीवनाचं तत्वज्ञान आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही कारवर हा एक निग्रो कुटुंबामध्ये अतिशय दुष्काळी भागामध्ये जन्माला आलेला मुलगा होता आणि तो स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जीवावरती कसा एक मोठा शेतीतज्ञ झाला आणि त्यांनी कसं पुढच्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रोत्साहन दिलं, एक प्रेरणा दिली. त्याच्या समाधीवरती ही लिहिलेली त्याची आवडती वाक्य आहे. किती सिंपल गोष्ट आहे, की तुम्ही जिथे आहात तिथून सुरू करा. जे तुमच्याकडे आहे त्याच्यापासून सुरू करा. मेक समथिंग त्यापासून काहीतरी तयार करा आणि फार समाधानी राहू नका. आता सध्या आपण अशा समाजामध्ये राहतोय, की जिथे 70 वर्षापूर्वी नेहरूंनी काय केलं, इथपासून सुरुवात करायला लागते बहुतांश वेळेला आपल्या इथल्या सर्वोच्च नेत्यांना. त्यामुळं मागं काय झालं त्याचा फार विचार करू नका. तुम्ही तुमच्याशी कोण कसं वागलं, तुम्हाला काय वाईट अनुभवाला आलं, हे सगळं आहेच आयुष्यामध्ये. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आज तुमच्याकडे काय आहे आणि त्याच्यापासून तुम्ही काय सुरू करू शकता, हा दृष्टिकोन वाचनाने माझ्या आयुष्यामध्ये मला दिला आणि हा मला वाटतं केवळ माझ्यापुरता नाही तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीला ज्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायची इच्छा आहे. ती परिस्थिती बदलेल त्याच्यानंतर मी हे करेन हे म्हणणं काय ते सगळं ते करतात. ते कोणी माणूस करेल. पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जात माझी ही करण्याची तयारी आहे असं म्हणण्याची एक जी क्षमता असते ती मला वाटतं आणि ती जी आशा असते, ती शक्यता असते ती त्या कारवरच्या ह्याच्यामधनं अ, माझ्या विचारामध्ये आली. आता हे 2 टप्पे सुरुवातीचे अगदी म्हणजे बालपणीचं वाचन आणि नंतर थोडं भारावले पण ज्याच्यातनं येतं अशा स्वरूपाचं वाचन. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती मला विचार करायला लावणारं वाचन भेटलं आणि मला याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, की ते जे पुस्तक होतं जे मला स्वतःला विचार करायला खूप उद्युक्त करतं अजूनही देखील आणि त्या कालखंडामध्ये साधारण 9वी-10वीत असताना मी ते पुस्तक आलं आणि ते मी वाचलं. ज्या पुस्तकाचं नावच विचार तर कराल अ, असं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि मला याचा खूप आनंद आणि अभिमान आहे, की त्यांनी ते मला आणि माझ्या बहिणीला मुक्ताला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे उत्सुकतेमुळं मी ते 9वी-10वी मध्ये असताना वाचलं. परंतु मला असं वाटतं, की विचार करायचा कसा? हे जर कुणाला शिकायचं असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं आकलन आपल्या बुद्धीच्या माध्यमातनं आपण करू शकतो. त्यासाठी कुठल्याही देवाची, धर्माची, धर्मग्रंथाची आपल्याला गरज नाही आणि आपल्या बुद्धीच्या माध्यमातनं आपण आपलं आयुष्य सुखकर करू शकतो आणि त्याच माध्यमातनं जर आपण त्याचा नीट वापर नाही केला, तर ते दुःखद होतं. हे एक जीवनाविषयीचं एक अतिशय मूलभूत आकलन ज्याला तत्वज्ञान म्हणता येऊ शकेल अशा स्वरूपाचं आकलन त्या विचार तर करा या पुस्तकाने अ, मला दिलं. आणि मला वाटतं की ज्यांना विचार करण्याची इच्छा आहे, ज्यांना विचार समजून घ्यायचे, विचार करण्याची पद्धती कशी असते, हे समजून घ्यायचंय.
त्यांच्यासाठी मला वाटतं ते अतिशय महत्वाची पुस्तकं असतात अशी, की जी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देतात. म्हणजे एका बाजूला आपल्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या भावनांची गरज असतेच आपल्याला, जी कदाचित आपल्या आधीच्या वाचनातल्या पुस्तकांमधनं आपल्याला मी सांगितलं त्या स्वरूपाच्या मिळू शकते. परंतु विचारांना दिशा देणारी जी पुस्तकं असतात ती मला स्वतःला त्यांचं अप्रूप जास्त वाटतं. त्याच्यामुळे हळू माझं वाचन हे ललित गोष्टींकडनं वैचारिक गोष्टींकडे आणि जे स्वतःला विचार करायला उद्युक्त करतं अशा गोष्टींकडे वळायला लागलं आणि आता मी बहुतांश वेळेला त्याच स्वरूपाची पुस्तकं वाचतो की जी माझ्या विचार विश्वाचा परीघ विस्तारण्यासाठी मला उपयोगी पडू शकतात. हे झालं विचारांच्या बाबतीमध्ये. प्रत्येकाच्या बाबतीत अशी वेगवेगळी पुस्तकं असू शकतात, की जी त्यांना विचार करायला उद्युक्त करतात. परंतु मला असं वाटतं, की नुसतं भाराभर वाचणं, याच्या पलीकडे जे आपण वाचतोय त्याचा विचार करणं आणि जसं खूप सारं खाल्ल्यानंतर प्राणी गाई म्हशी रवंथ करतात. तसा मला वाटतं वाचनाचा रवंथ करायला शिकणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे नाहीतर अनेकदा अशी लोकं आपण बघतो आजूबाजूला, की ज्यांनी प्रचंड पुस्तकं वाचलेली असतात आणि तरी देखील मात्र त्या पुस्तकांमध्ये जे काही आकलन आहे, त्या आकलनाचा त्यांच्या वागणुकीला, विचाराला जराही स्पर्श झालेला नसतो. तर ते मला वाटतं, की ते मग फक्त जसं एखाद्या बॉडी बिल्डरनी स्वतःची बॉडी लोकांना दाखवण्यासाठी दंड फुगवावेत आणि बेटकुळ्या फुगवाव्यात, तशा स्वरूपाचं ते वाचन आहे, की मी हे पण वाचलंय, मी ते पण वाचलंय, मी ते पण वाचलंय, असे सांगणारे वाचक आपल्याला भेटतात. पण त्या वाचनाविषयी तुमचं काय मत आहे? तुम्ही त्याच्यातलं स्वतःच्या आयुष्यामध्ये काय घेतलं? असा असा जर विचारलं त्यांना, तर त्याच्याविषयी त्यांचं काही फारसं मत नसतं. एक बहिणाबाई चौधरींची फार छान गोष्ट आहे, की त्या त्यांच्या गावामध्ये कीर्तन असायचं. त्या कीर्तनाला त्या जायच्या. एक दिवशी त्या कीर्तनाला गेल्या नाहीत. तर त्यांचा अ, मुलगा त्यांना असं म्हटलं, की "तू का नाही आता कीर्तनाला गेलीस?" तर ती म्हटली, की तो माणूस जो कीर्तनकार आहे, बहिणाबाई त्याला म्हणतात. जो कीर्तनकार आहे तो तेच रोज सांगतोय असं मला वाटायला लागलंय. आता तर मग तो सोपान म्हणतो, की "बाबा का नाही? मग तरी पण जायला काय हरकत आहे? तो कीर्तनकार आहे." तर ती बहिणाबाई त्याला सांगते, की "बाबा रे, तो सांगतोय ते किती किती वेळ ऐकायचं? मला जे म्हणायचंय, तुला जे म्हणायचंय, ते म्हणण्यासाठी तुझं काही आयुष्यामध्ये आहे का नाही म्हणजे? तुले काही म्हणायचंय का नाही?" असं तिचं वाक्य आहे, की "तुला काही म्हणायचंय का नाही?" तो कीर्तनकार इतकं सगळं ठीक आहे. पण तुझं काही याच्याविषयी म्हणणं आहे का नाही? तुला काही याच्याविषयी सांगायचंय का नाही? नाहीतर ते आपलं नुसतंच घोकंपट्टी केल्यासारखं आपण ते समजून घेतलं आणि सोडून दिलं किंवा मग जसं दर्शनी भागामध्ये आपण चित्र लावतात घरामध्ये, तसंच दर्शनी भागामध्ये पुस्तकांची कपाटं लावून आपण किती चांगले वाचक आहोत असं लोकांना दाखवण्यासाठी वाचन करणं. हे देखील मला वाटतं, की ते एका पातळीवर स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपण जे वाचतो, त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि माणूस हा असा प्राणी आहे, की आणि वाचन ही अशी कला आहे, की जे हे करायला आपल्याला संधी देते. तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावरती किंवा WhatsApp युनिव्हर्सिटीमध्ये आता कदाचित खूप जास्त ज्ञान उपलब्ध आहे. माहिती उपलब्ध आहे. ज्ञान हा शब्द कदाचित चुकीचा होईल. माहिती खूप उपलब्ध आहे. परंतु ती माहिती आणि आपण सतत बघत देखील असतो. परंतु ती इतक्या वेगाने आपल्यावरती आदळते आणि त्याच्यानंतर एक संपल्यानंतर दुसरी येते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जी परत मेंदू विज्ञानाच्या, मानसशास्त्राच्या दृष्टीनं आपण समजून घ्यायला पाहिजे, की त्याच्यामध्ये ते मेंदूला आपल्या विचार करायला संधीच देत नाही. सातत्याने ते आपल्या मेंदूवरती येऊन आदळत राहतं आणि त्याच्यावरती खरं तर त्याची इच्छा अशी असते त्या सगळ्या तंत्रज्ञानाची आणि ते तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांची, पसरवणाऱ्या लोकांची, की सामान्यपणे हे बघणाऱ्या माणसांनी विचार करू नये.
वाचनाचं वेगळेपण असं आहे की ते आपण आपल्या संथ गतीनं, सवयीनं, सवडीनं करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्याला रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणतात मेंदू विज्ञानाच्या भाषेमध्ये किंवा सायकोलॉजीमध्ये, म्हणजे आपण जे वाचलेलं आहे त्याच्यावरती आरसा दाखवून त्याला बघणं, त्याच्याकडं सर्व बाजूंनी विचार करणं. त्याच्यामध्ये कदाचित माझ्या वाचनात तर मला अनेकदा असं होतं की मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं, तर माझं वाचन त्या ठिकाणी थांबतं आणि मग तिथून पुढे कदाचित एखादा दिवस, काही दिवस माझं मी फक्त त्याच्यावरती विचार करत राहतो. आणि त्याच्यानंतर जर त्या पुस्तकामधनं मला जर असं काही एक किंवा दोन महत्वाचं इंटरेस्टिंग काहीतरी सापडलं, तरी तेवढं देखील मला त्या पुस्तकात ते पुस्तक वाचून कंप्लीट करण्यापेक्षा ते महत्वाचं वाटू शकतं. त्यामुळे वाचन आणि विचार यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? आता सध्या मी तुम्हाला वाचत असलेल्या एका पुस्तकाविषयी सांगतो. ज्याच्यातली एक फार भन्नाट आयडिया मी कालच सकाळी वाचली आणि तिच्यावरती मी सध्या विचार करतोय. तुम्हाला पण इंटरेस्टिंग वाटेल म्हणून तुम्हाला शेअर करतो. त्या पुस्तकाचं नाव आहे रॅशनल ऑप्टिमिस्ट. म्हणजे विवेकी अ, आशावादी व्यक्ती किंवा विवेकी आशावाद, असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि मॅट रिडली नावाचा त्याचा एक लेखक आहे. ज्या गोष्टी आजकाल मी वाचतो त्याच्यातलं खूप सारं, खेदाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये त्याच्यातलं खूप कमी उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान किंवा उत्क्रांती, तत्वज्ञान या अनुषंगाने गोष्टी ज्या मला वाचायला आवडतात, त्यातल्या खूप सारं इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रकाशनं ते मराठीमध्ये आणायला लागलेली आहेत. ही पण खूप चांगली बाब आहे. परंतु आपल्याला जर आपल्या वाचनाचा परीघ विस्तारायचा असेल, तर मला वाटतं इंग्लिश, हिंदीमध्ये वाचायला शिकायला आपल्याला पर्याय नाही. कारण की मराठीमध्ये आपल्याला एका मर्यादेपलीकडे कितीही आपण आपली भाषा म्हणून तिचं कौतुक केलं, तरी ज्ञानाच्या नवीन प्रांतांना गवसणी घालणारं लिखाण हे मराठीमध्ये अतिशय अपवादाने होताना आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही जुनं कालजयी साहित्य आहे, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य असेल, जीवन अनुभव देणारा असेल, परंतु ज्याच्यातून तुम्हाला नवीन काही शिकता येऊ शकेल असं नवीन घडणाऱ्या गोष्टींना सामोरं जाणारं साहित्य आपल्याकडे, कारण तसं आपल्याकडे घडत नाही, त्याच्यामुळे त्याच्याविषयीचं साहित्य घडत नाही. तर मी सांगत होतो त्या आयडियाविषयी की ज्याच्यामध्ये मॅट रिडली असं म्हणतो, जी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये असं समजलं जातं, म्हणजे अनुवंशिकता आणि अनुवंशिकतेच्या पलीकडे सांस्कृतिक संचितामधून होणारा मानवी प्रजातीचा विकास, अशा गोष्टीला आणि या सगळ्यामध्ये बुद्धिवादाला, विवेकाला काय स्थान आहे, असं त्या पुस्तकाच्या चिंतनाचा गाभा आहे. तर त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की जसं दोन माणसं एकत्र येऊन त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध किंवा सेक्शुअल रिलेशनशिप होऊन जीन्स एकमेकांच्या मध्ये मिक्स होतात आणि त्यामधून उत्क्रांती होते, तसं जगामध्ये वेगवेगळ्या आयडियांचा देखील एकमेकांच्या बरोबर समागम होत असतो. सेक्स, आयडियाज हॅव्हिंग सेक्स, असंच त्या चॅप्टरचं नाव आहे. आता याच्यातला थोडासा कदाचित कुणाला अश्लीलतेला वाटेल तर तो भाग सोडून द्या. परंतु त्यामागची कल्पना आपण समजून घेऊया की जसं जनुक एकमेकांशी एकत्र येऊन त्याच्यातनं दुसरं काहीतरी आणखीन वेगळं, अधिक चांगलं किंवा अधिक वेगळं जनुक तयार करतात आणि त्याच्यातून उत्क्रांती होते, तसंच वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या आयडिया असतात त्या देखील, म्हणजे एक समाजवादाची आयडिया असेल, एक भांडवलशाहीची आयडिया असेल, एक धार्मिक धर्मवादाची आयडिया असेल, या सगळ्या आयडिया, संकल्पना ज्या आहेत त्या एकमेकांशी सतत त्यांचं काही ना काहीतरी, जसं स्त्री पुरुषांच्या मधल्या समागमातनं मूल तयार होतं, तशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं, एकमेकांशी आदान प्रदान, आणि त्यामधून नवीन भावविश्व जगाचं निर्माण होत असतं. तर ही फार इंटरेस्टिंग कल्पना आहे आणि ही विज्ञानाने तिला दिलेलं पाठबळ काय आहे याच्याविषयी मॅट रिडली त्या पुस्तकामध्ये बोलतो. तर आता माझं असं होतं की विचाराला
स्टिम्युलेट करणारं एखादं असं काहीतरी मिळालं, की मग मी त्याच्यापाशीच अडकून पडतो. तर हे चांगली गोष्ट आहे का वाईट आहे मला माहीत नाही. परंतु अ, माझ्या बाबतीमध्ये तरी वाचनाचा संदर्भ जर आपल्या विचाराला उद्युक्त करण्याशी नसेल आणि त्यामधून आपण आपलं विचार विश्व समृद्ध करणार नसू, तर त्याच्यामध्ये मला फारशी मजा वाटत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यांनी आपलं वाचन हे कशा पद्धतीनं वापरावं याच्याविषयीचा. तर हे झालं विचाराविषयी. माझे वाचन विचार आता विवेकाकडे येतो आणि मग नंतर सृजनाकडे जाऊया. तर विवेकाविषयी आता विचार आणि विवेकामधला फरक. विवेक हा शब्द आपल्याकडे खूप घासून पिटून घिसापिटा झालेला खूप वेळेला वापरला गेलेला शब्द आहे. परंतु त्याचा अगदी साधा सोपा अर्थ हा सदसद विवेक आपण जो म्हणतो, चांगल्या आणि वाईटामध्ये फरक करण्याची मानवी क्षमता. या दृष्टीनं जर बघितलं, तर विचार खूप लोकं वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं अभिव्यक्त देखील होत असतात. जसं सिनेमाचं उदाहरण आता तुम्हाला पटकन लक्षात येईल. सध्याच्या कालखंडामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणून मी मुद्दामून देतो, की खूप वाचन करून खूप चांगली कलात्मकता वापरून म्हणजे कलेचं तंत्र वापरून अतिशय चुकीचा संदेश देणाऱ्या ज्या फिल्म्सचं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समाजामध्ये पेव फुटलेलं आहे. सध्या एक सिनेमाची तशा स्वरूपाची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्याच्यामध्ये कदाचित त्यांनी खूप वाचन केलेलं असेल तो सिनेमा करण्यासाठी. त्याच्यामध्ये कलात्मकता देखील लोकांना अट्रॅक्ट करणारी असेल. परंतु ज्या स्वरूपाचा विचार त्या माध्यमातनं समाजामध्ये पसरवला जातोय, पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यामध्ये विवेक आहे का? त्याच्यामध्ये चांगल्या वाईटाचं भान आहे का? का त्याच्यामध्ये फक्त विद्वेष आणि समाजामध्ये फूट पाडणं आणि अशा स्वरूपाचेच अजेंडे आहेत. तर मग हे करणाऱ्या लोकांचं वाचन पण कितीही समृद्ध असलं, तरी ते मला वाटतं, की ते परत त्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये स्वतःचे स्नायू असे फुगवून दाखवणारे जे लोक असतात, त्यांच्यासारखं ते वाचन आहे, की जे स्वतः च्या विकासासाठी त्याचा वापर करण्याऐवजी, समाजाच्या विकासासाठी त्याचा वापर करण्याऐवजी, त्यातलं जे काही आपल्याला मिळालेलं आहे, त्याचा वापर हा काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह करण्यासाठी केला जातोय. आणि ते जर आपल्याला नसेल करायचं, तर मग आपल्याला विवेकाविषयी जागरूक असणं आवश्यक आहे. आणि मला माझ्या वाचनामध्ये मला फायदा एक सगळ्यात मोठा जो असा झाला, की मी मानसशास्त्र डॉक्टर म्हणून 3 वर्ष शिकलो आणि त्यावेळेला मी मानसशास्त्राचं जे काही आवश्यक असतं शिक्षणासाठी आणि त्याच्या आजूबाजूला जे काही असतं ते सगळं भरपूर वाचलं आणि त्याचा मला फायदा झाला. मला वाटतं, की त्या सगळ्याचा फायदा तुम्हाला मानवी मनाचं आकलन स्वतःचं समृद्ध होणं, त्याच्यामध्ये भावना आणि विचार यांच्यामधली लढाई कशी सातत्याने चालू असते आणि त्याच्यामध्ये स्वतःकडे तटस्थपणे बघायला शिकणं, ही किती महत्वाची गोष्ट आहे. ते आपण कसं शिकू शकतो. या सगळ्याचा मला वाटतं सगळ्यांनाच मानसशास्त्र कदाचित आपल्यातले शिकत नसतील, परंतु जे मानसशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मानसशास्त्राशी संबंधित काही ना काहीतरी वाचन, म्हणजे जसं शरीराविषयी आपल्याला माहिती पाहिजे. कारण शेवटी वाचनाचा संबंध कशाशी आहे? वाचन तुमचं कशाला ॲड्रेस करतं? वाचनाचा अवयव कोणचा? असं म्हटलं तर ते तुमचा मेंदू आहे आणि त्या मेंदूच्या मध्ये असलेलं मन ह्याच्याविषयी म्हणजे वाचन तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टीवर प्रभाव करतं? या गोष्टीविषयी आपल्याला माहिती पाहिजे की नाही? त्याच्यामुळे मला मला फायदा असा झाला की माझ्या शिक्षणामध्येच मला ते शिकायला मिळालं. परंतु ते समजून जर आपण घेतलं, तर वाचन नक्की आपल्या मनामधल्या कुठल्या बटनांना प्रेस करतंय, कुठली बटणं प्रेस करतंय, कुठल्या गोष्टींनी आपण उद्युक्त होतोय, कुठल्या गोष्टींनी होत नाही. हे समजून घेण्यासाठी आणि त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या मानसशास्त्रीय आकलनाचा फायदा होऊ शकतो. मला तो झाला आणि त्याच्यामुळं ते एक विचार आणि विवेक याच्यामध्ये सांधेजोड करताना ती गोष्ट एक महत्वाची आहे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ज्यावेळेला आपण विवेकाविषयी बोलतो,
त्यावेळेला आपल्याला सर्व बाजूंनी एखादी गोष्ट तपासून बघता यायला पाहिजे. त्यामुळं आपली जी मनोभूमिका तयार झालेली आहे, आपले जे विचार आहेत, त्याच्या विरोधी विचारांचा आपण किती वाचतो? हे मला वाटतं अतिशय महत्त्वाची बाब आहे, ज्यावेळेला आपण विचार, विवेक यांच्याविषयी बोलतो. तुमच्यातल्या काही जणांना कल्पना असेल, की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला मनुस्मृती जाळली, त्यावेळेला त्यांना असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, की तुम्ही ही मनुस्मृती जाळताय, तर तुम्ही ही वाचली आहे का? आणि तुमच्याकडे अ, होतं का हे पुस्तक? तर बाबासाहेबांनी सांगितलं, की मी मनुस्मृती पूर्ण वाचलेली आहे आणि त्याच्यानंतरच मी ती जाळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची एक कॉपी उद्या रेफरन्सला लागली तर माझ्या लायब्ररीमध्ये मी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे अ, आपल्याला जो विचार मान्य नाही, त्या विचाराचा देखील आपण सर्वांगीण अभ्यास केलेला असणं, आपल्या विरोधी अ, विचारांचे जे चक्रव्यूह आहेत, जे व्यूह आहेत, ते आपण नीट त्यांची पुस्तकं वाचून, त्या विचारांचे जे प्रवक्ते आहेत, त्यांची पुस्तकं वाचून समजून ते आपल्याला पटायलाच पाहिजे असं नाही. परंतु ते आपण समजून घेऊ शकतो का? अ, हे महत्वाचं आहे. जसं मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये एक पुस्तक आलं. आता समजा विवेकवाद आणि रॅशनॅलिटी हा माझ्या वाचनाचा एक महत्वाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू राहतो. तर त्या पुस्तकाचं नाव आहे अपसाइड ऑफ इरॅशनॅलिटी. म्हणजे अविवेकी वागण्याचे काय फायदे असतात. तर तुम्ही जर विवेकवादाचा अभ्यास करताय, तर कुणीतरी गांभीर्याने अविवेकी वागण्याचे काय फायदे असतात, याच्याविषयी काही मांडणी केली असेल, ती तुम्हाला पटो किंवा न पटो, पण ती तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. ते पण तुमच्या वाचनाच्या परिघामध्ये अ, असायला पाहिजे असं मला वाटतं. आता प्रत्यक्षामध्ये अ, विवेक आपण ज्यावेळेला आपल्या वाचनाच्या प्रक्रियेतनं घडवू इच्छितो, जसं एक अनेक वेळेला समजलं जातं, की मानवी जीवनामध्ये अनेक लोकं असं आपण बोलताना म्हणतात, की वाचन हे माझ्यासाठी सत्याचा शोध घेण्याचं एक माध्यम आहे. मला सत्य सत्य काय आहे ते समजून घ्यायचंय आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी मी वाचन करतो. आता असं ज्यावेळेला वाटत असेल आपल्याला, त्यावेळेला मला वाटतं त्या टप्प्यावरती आयुष्याच्या मला जे पुस्तक खूप माझ्या विचारांवरती प्रभाव टाकणारं वाटलं, ज्याच्याविषयी पण पूर्वी मी लिहिलेलं आहे साधनेमध्ये. ते आहे सेपियन्स नावाचं, जे आता मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. सध्याच्या काळातलं बहुचर्चित पुस्तक आहे. युval नोआ हरारी हा सध्याच्या कालखंडातला एक अतिशय महत्वाचा लेखक आहे. आणि तो या सगळ्याकडे ज्या पद्धतीने बघतो, हरारी असं म्हणतो, की या आणि हे खरं तर खूप कॉमन सेन्सिकल आहे. खूप सोपं आणि सिंपल आहे. तो असं म्हणतो, की सत्य असो किंवा आणखीन काही असो, या सगळ्या माणसांनी एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात जगामध्ये सत्य नावाची काही गोष्ट अस्तित्वामध्ये नाही. प्राण्यांसाठी ती नाही, तशीच माणसासाठी नाही, की जिचा आपण शोध घ्यावा. आपण एकमेकांना सत्य असो, असत्य असो, राक्षस असो, देव असो, राज्यघटना असो किंवा आणखीन काही असो. या सगळ्या आपण एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि मानवी प्रजाती जी आहे, ती या गोष्टींमधूनच उन्नत झालेली आहे. फक्त कुठल्या गोष्टी आपण विश्वास ठेवायचा आणि कुठल्या नाही ठेवायचा, हे आपण कसं ठरवतो? तर अधिकात अधिक लोकांचं चांगलं होणारं काय आहे त्याच्यामध्ये? याचा विचार करून आपण कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा हे ठरवतो. आणि ते करत असताना दुसऱ्याला त्रास तर नाही ना होत त्या ह्याच्यातनं, कोणाचं शोषण तर होत नाही ना. हे 2 निकष लावले जातात. आणि ते निकष लावले तर मग आपल्याला धर्मापेक्षा, धर्माच्या माध्यमातनं एखाद्या समूहाच्या जीवनाचं नियमन करण्यापेक्षा राज्यघटनेसारख्या गोष्टींनी एखाद्या समूहाच्या जीवनाचं नियमन करणं हे का महत्वाचं आहे? हे कळू शकतं. पण त्याच वेळेला आपल्याला हे देखील समजून घेणं आवश्यक होतं, की सत्य नावाची काही ॲब्सोल्यूट गोष्ट नाही. त्याच्यामुळे राज्यघटनेमध्ये लिहिलेलं जे काही आहे, ते सगळं हे देखील काही अंतिम सत्य नाही. ते आपण आपल्या प्रती समजून घेतलेलं, समाज म्हणून चालण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेलं एक घटित आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी जो दिलेला इशारा होता राज्यघटना स्वीकारताना, जो देखील मी मुद्दामून अनेक वेळेला उद्धृत करतो. त्या भाषणामध्ये त्यांनी दिलेला. ते असं म्हणाले होते, की
कुठलीही घटना म्हणजे राज्यघटना ही तितकीच चांगली किंवा तितकीच वाईट असते, जितकं त्याला राबवणारी माणसं चांगलं किंवा वाईट असतात. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं कुठलीही गोष्ट ठरवली आणि ती जर वागताना तुमच्या ह्याच्यामध्ये त्याचा प्रभाव जर नसेल पडत, तर मग मात्र त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात. आणि त्यामुळे सर्जन जर तुम्हाला यातनं कुठल्याही गोष्टीचं करायचं असेल, तर ते कशासाठी आहे? ते समाजाला पुढं स्वतःच्या आयुष्याला, स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला पुढं नेणारं आहे का? का ते फक्त तुमच्या स्वतःच्या आनंदापुरतं आहे, तरी एक वेळ मी ते समजू शकेन. पण ते जर दुसऱ्यांना त्रास देणारं असेल, तर मात्र ते सर्जन आणि त्याच्या पाठीमागे असलेलं वाचन आणि चिंतन हे आपण किती महत्वाचं समजायचं? हा विचार आपण सगळ्यांनी करायला लागावा असं मला या निमित्ताने वाटतं. थांबण्याआधी शेवटी मी त्या माझ्या लेखामध्ये लिहिलेलं होतं त्याच पुस्तकाविषयी बोलणार आहे. मला स्वतःला अनेक वेळेला जे पट्टीचे वाचणारे असतात, त्यांच्या वाचनामध्ये सेल्फ हेल्प बुक म्हणजे ज्याच्यामधनं तुम्हाला स्वतःला मदत होईल, अशा स्वरूपाच्या गोष्टींकडे इव्हन इन जनरल पट्टीच्या वाचकांच्या विश्वामध्ये ही जी सेल्फ हेल्प बुक असतात त्यांच्याकडे जरा कमी नजरेने बघितलं जातं. कारण की ती खूप सारी लोकं वाचतात आणि खूप सारी त्यांचा खप होतो. त्याच्यामुळे रूढ अर्थाने जे क्लासिक्स म्हटले जातात, त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प च्या पुस्तकांचा कधीच समावेश नसतो. जसं शेक्सपियरनी लिहिलेल्या साहित्य हे तुम्हाला आपल्याला क्लासिक वाटत असेल. रामायण, महाभारत हे क्लासिक वाटत असते. पण मला स्वतःला सेल्फ हेल्प बुक ही आणि काही वेळेला त्याच्यामध्ये अतिशयोक्ती, अतिरंजितता अशा सगळ्या गोष्टी असतात. याच्याविषयी काही दुमत नाही. परंतु मला स्वतःला सेल्फ हेल्प बुक ही महत्वाची गोष्ट वाटते, की ज्याच्यामधनं तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये करता येतील अशा छोट्या-छोट्या गोष्टी समजता तुम्ही समजू शकता. जसं मी लिहिलेली जी 3 पुस्तकं आहेत त्यातली 2 ॲक्चुअली सेल्फ हेल्प स्वरूपाची आहेत. प्रश्न मनाचे हे पुस्तक मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांविषयी बरोबर लिहिलेलं. हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातलं सेल्फ हेल्प बुक सारखंच आहे. जे वाचून समजू शकतो आपण स्वतःच्या मानसिक आरोग्याविषयी आणि काही बदल करू शकतो किंवा भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी हे जे माझं पुस्तक आहे. ही दोन्ही पुस्तकंही रूढ अर्थाने सेल्फ हेल्प म्हणावी अशा स्वरूपाची पुस्तकं आहेत. पण मला प्रभावी वाटणारं जे या पद्धतीचं मॅनेजमेंट सेल्फ हेल्प कॅटेगरीतलं जे बुक आहे, ते 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आणि ज्याच्यामध्ये जे आता मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे. पण ते फक्त मॅनेजमेंटचं पुस्तक आहे असं मला वाटत नाही. एकूण जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कशा पद्धतीनं आपण आकारावा हे समजण्यासाठी मला वाटतं ते पुस्तकाचा माझ्यावरती भरपूर प्रभाव आहे, की ज्याच्यातल्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की त्यातली पहिली जी हॅबिट आहे, की बीइंग प्रोएक्टिव्ह म्हणजे सातत्याने म्हणजे मगाशी आपण जे कार्व्हरच्या बाबतीमध्ये मी बोललो तेच आहे इथे, की प्रोएक्टिव्ह म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रोएक्टिव्ह म्हणजे पुढाकारवादी असणार आहे का प्रतिक्रियावादी असणार आहे. म्हणजे ह्यानी असं केलं म्हणून मी तसं केलं, त्यांनी तसं केलं म्हणून मी असं केलं, मी पुरुष जन्माला आलो म्हणून मी असं केलं, मी बाई जन्माला आले म्हणून असं झालं, मी या जातीत जन्माला आलो, या धर्मात जन्माला आलो, गरीब आई बापाच्या पोटी जन्माला आलो किंवा आणखीन काही. अशी कितीतरी कारणं असू शकतात आणि ती रास्त पण कारणं असू शकतात. पण ती बदलायची आपल्या हातात दरवेळेला नसतं. आपल्या हातामध्ये एवढंच असतं, की या परिस्थितीला मी काय प्रतिक्रिया देणार? आणि त्या प्रतिक्रिया ती दिली जाणारी प्रतिक्रिया ही यातून मला पुढे घेऊन जाणारी आहे का हे फक्त एक प्रतिक्रियेला प्रतिक्रिया याच्यामध्ये अडकून ठेवणारी आहे. हे अतिशय साधं आणि मूलभूत जीवनाचं तत्व आहे. पण त्याच्यामध्ये आपण अनेक वेळेला प्रतिक्रियावादामध्ये म्हणजे तुम्ही जर आज सोशल मीडियामध्ये बघितलं, तर त्या प्रतिक्रियावादाचा एवढंच नाही तर आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये जरी तुम्ही बघितलं, सामाजिक जीवनात बघितलं, राजकारणात बघितलं, तर त्याच्यामध्ये यांनी काहीतरी म्हणायचं, मग त्याच्यावर दुसऱ्यांनी काहीतरी म्हणायचं, मग त्यांनी परत काहीतरी म्हणायचं. पण मुद्दा काय आहे या सगळ्यामध्ये? हा मुद्दा राहिला बाजूलाच. त्याच्यातनं आपल्या सगळ्यांना काहीतरी समजून घेऊन पुढे जाता येईल का? हे राहिलं बाजूलाच. पण मग ते फक्त मेरी कमीज तेरे कमीज से सफेद कैसे अशा पद्धतीच्या प्रतिक्रियावादामध्ये अडकून राहायला होतं.
तर अशी काही मूलभूत तत्व आहेत ज्याच्यामध्ये की ते समजून घेणं मला महत्वाचं वाटलं आणि त्यातून माझ्या वाचनाला आणि एकूण विचार करण्याच्या प्रक्रियेला पण अ, आकार आला. मी असं एकच एक एका वेळेला धड वाचणारा व्यक्ती नाही. म्हणून मी माझ्या टेबलावरती तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी काय-काय वाचतोय. तर माझ्या टेबलावरती आता खूप वेगवेगळी पुस्तकं आहेत. हे साधनेचं रानडेंचे संकीर्ण निबंध आहेत. मग गेल ऑम्वेटचं जात समजून घेताना मी एका वेळेला वाचतोय. ते रॅशनल ऑप्टिमिस्ट ते मी Kindle वरती वाचतोय. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी मी एका वेळेला वाचत असतो आणि मधून काही वेळेला असं पण होतं माझ्या आयुष्यामध्ये की मी विसरून जातो वाचायचं आणि मग काही महिन्यांनी मग परत मला आठवण येते वाचण्याची आणि मग मी परत अ, वाचायला लागतो. सध्याच्या कालखंडामध्ये खूप इंटरेस्टिंग कालखंड आहे हा ज्याला विचारासाठी वाचायचंय त्यांना. आता मी आज सकाळी ते रॅशनल ऑप्टिमिस्ट पुस्तक वाचत असताना मी असा विचार केला की आपण जरा बघूया की चॅट जीपीटीला ह्याच्याविषयी काय म्हणायचंय आणि मग मी त्या पुस्तकाविषयी चॅट जीपीटी मध्ये टाकलं तर चॅट जीपीटीने मला सविस्तर त्या पुस्तकामधलं काय काय दिलेलं आहे त्याचा गोषवारा करून दिला. म्हणजे आता पुढचे 15 दिवस शेवटी ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात काय राहणार आहे ते सगळं त्या चॅट जीपीटीनं त्या गोषवारामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पुस्तक वाचण्याचा माझा आनंद जर आणि एका मर्यादेपलीकडे मला केवळ आनंद वाटावा म्हणून मी वाचतच नाही. मला दृष्टिकोन माझा घडावा, माहिती मिळावी याच्यासाठी वाचतो. तर ते जर मला कुणीतरी ताक घुसळून लोणी काढून देणार असेल चॅट जीपीटी, तर मला काही त्याचं काही खंत ना खेद वाटण्याचं कारण आहे. मला काही त्याच्यावर परीक्षा द्यायची नाही. मग मी त्याला विचारलं, की बाबा ह्याच्यातल्या प्रत्येक चॅप्टरचं मला तू समरी देऊ शकतोस का? तर ते पण त्यांनी काढून दिलं. मग मी त्याला विचारलं, "ह्याचं क्रिटिसिझम तू मला देऊ शकतोस का?" तर ते पण त्यांनी काढून दिलं मला. ह्याच्या विरोधी काय-काय भूमिका आहेत त्या. तर येणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा तंत्रज्ञान असेल, ते तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेगवेगळे दरवाजे उघडून देतंय आणि ते आपण आपल्या ह्याच्यासाठी कशाप्रकारे प्रभावी आपल्या अ, वाचनासाठी, सृजनासाठी कशाप्रकारे प्रभावीपणे वापरू शकतो, हे आपल्या हातामध्ये आहे. तर त्याच्यामुळं जवळ-जवळ 45-50 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यामुळे मी थांबतो. मला जे काही माझ्या वाचनाच्या अनुषंगाने वाचन, विचार, विवेक आणि सृजन याच्याविषयी जे वाटलं ते मी मोकळेपणाने तुमच्या समोर मांडलेलं आहे. तुम्हाला त्याच्यातून काही जे सोयीचं वाटेल ते घ्यावं, जे बाकीचं असेल ते सोडून द्यावं. परत तुमच्याशी बोलण्याची ही संधी मला मिळाली याच्याविषयी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. थँक यू.